कधी पचन संस्थेमध्ये झालेल्या बिघाडामुळे मृत्यू हे कारण सहसा आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीची सिव्हिअरिटी जाणवत नाही। आपल्या इंटेस्टाइनला आतून जे मायक्रोबियल फ्लोराचं लायनिंग असतं तर त्यावर आपल्या इंटेस्टाइनचं आरोग्य ठरत असतं। याच गट लायनिंग मध्ये जर प्रॉब्लेम आला की लीकी गटचा प्रॉब्लेम सुरू होतो। आपले जे काही फूड चॉईसेस असतात ते देखील आपण बदलू शकतो आणि कंट्रोल मध्येही ठेवू शकतो। तुम्हाला कधी कधी ज्या गोष्टीचं क्रेव्हिंग होत असतं की ज्यामुळे तुम्ही तुमचं डाएट फॉलो करू शकत नाही तर ते क्रेव्हिंग सुद्धा तुम्हाला तुमच्या गट मायक्रोबियल फ्लोरा मधल्या काही चुकीच्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसेसच्या सिग्नलमुळे होत असतं। मग त्याच्यातून हा जो डायव्हर्स बॅक्टेरियल फ्लोरा आहे तर त्याला पोषण मिळत नाही। आपण सध्या जी सिरीज सुरू केलेली आहे नो युअर गट व्हेरी वेल नावानी, तर त्यामध्ये आपण प्रामुख्याने तुमच्या आतड्याचं आरोग्य किंवा तुमच्या गट हेल्थ बद्दल माहिती घेणार आहोत आणि याच गट हेल्थला तुम्ही कशामुळे सुधारू शकता किंवा ती कशामुळे खालावू शकते हे शास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे। मग वैद्यकीय शास्त्रात या गट हेल्थला इतकं महत्त्व का दिलं गेलंय? आपण एक जनरली मेजरली मृत्यूचं कारण म्हणून बघतो तर तेव्हा प्रामुख्याने आपण हार्ट अटॅक बघतो किंवा ब्रेन स्ट्रोक बघतो, कॅन्सर बघतो, किडनी फेल्युअर बघतो, लिव्हर डिसीज बघतो, पण आपण कधी पचन संस्थेमध्ये झालेल्या बिघाडामुळे मृत्यू हे कारण सहसा आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीची सिव्हिअरिटी जाणवत नाही। पण सगळ्या रोगांची उत्पत्ती ही तिथूनच होते। या सगळ्याचं मूळ हे पचन संस्था हेच आहे। हेच आपण मुळात विसरून गेलेलो आहोत। आपण जसं झाडाच्या मुळाला योग्य पद्धतीने खत पाणी घातलं तर येणारी फुलं फळं ही व्यवस्थित असतील आणि त्याच झाडाचं जर कुपोषण झालं किंवा अति प्रमाणात पोषण झालं तर त्यातून तयार होणारी फुलं किंवा फळं ही त्यामध्ये काहीतरी बिघाड असेल, काहीतरी विकृती असलेलीच ती तयार होतील। त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सुद्धा ही जी पचन संस्था आहे ही त्या मुळाचं काम करत असते। तिला जेवढं आपण सुयोग्य खत पाणी घालू तेवढ्या प्रमाणात तुमचं हार्ट, तुमचे लंग्स, तुमचं लिव्हर, ब्रेन हे सगळे अवयव तर आहेतच पण त्याचबरोबर तुमचं मन, तुमची विचार करण्याची पद्धत किंवा क्षमता, तुमचं व्याधी क्षमत्व हे सगळंच सुदृढ होत जाईल। मग आजच्या व्हिडिओमधून आपण हे बघणार आहोत की एवढ्या महत्वाच्या अशी ही जी पचन संस्था आहे तर तिचं काम हे नक्की काय आणि कसं चालतं आणि मुख्य म्हणजे तुम्हाला अशा काही मी टिप्स देणार आहे की ज्यामध्ये तुम्ही अशा कुठल्या गोष्टी तुमच्या आहारात नक्कीच घेतल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी या आवर्जून टाळल्या पाहिजेत की जेणेकरून इतकी महत्वाची ही जी पचन संस्था आहे त्याचं आपण रक्षण करू शकू, आपलं व्याधी क्षमत्व आपण वाढवू शकू आणि मुख्य म्हणजे हा जो आपला डायव्हर्स बॅक्टेरियल फ्लोरा आहे किंवा त्याचं जे आपल्या आतड्यावर एक प्रकारचं लायनिंग आहे त्याच्यामध्ये आपण वाढ करू शकू। नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण। आज तुमच्याशी तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी तसंच व्याधी क्षमत्व वाढवण्यासाठी उपयुक्त असा आहार कोणता हे सांगू इच्छिते। त्यापूर्वी मला तुम्हाला फक्त एक विनंती करायची आहे की अजूनही 80% लोक असे आहेत की जे हा व्हिडिओ बघतात पण त्यांनी अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये, तरी मला तुम्हाला सगळ्यांना ही नम्र विनंती आहे की तुम्ही प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। आपण हे बघितलेलं आहे की आपलं गट हेल्थ हे आपल्या इंटेस्टाइनला आतून जे मायक्रोबियल फ्लोराचं लायनिंग असतं तर त्यावर आपल्या इंटेस्टाइनचं आरोग्य ठरत असतं किंवा आपलंही ओव्हरऑल आरोग्य ठरत असतं आणि हे निरनिराळे बॅक्टेरियाज, व्हायरस, फंगस, वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स हे ते लायनिंग तयार करत असतात।
आणि हे लायनिंग जेवढं स्ट्रॉंग तेवढं तुमची पचन व्यवस्थित होणार, तुमचं पोषण व्यवस्थित होणार, तुमचं व्याधीक्षमत्व व्यवस्थित राहणार. पण याच गट लायनिंग मध्ये जर प्रॉब्लेम आला की लीकी गटचा प्रॉब्लेम सुरू होतो. म्हणजेच काय होतं की तुमचं जो गट फ्लोरा आहे तो चुकीच्या खाण्यामुळं एकसंध राहत नाही, त्याला मध्ये मध्ये छिद्र पडतात आणि मग त्याचं जे अन्नरस शोषून घेण्याचं काम आहे ते व्यवस्थित होत नाही आणि मग शरीराचं पोषण व्यवस्थित न झाल्याने पुढचे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. प्रामुख्याने हे गट मायक्रोबियल फ्लोरा तुमच्या शरीरात असलेले अन्न पदार्थ किंवा फूड आहे त्याचं फ्युएलमध्ये म्हणजे इंधनामध्ये रूपांतर करतं. पण तुम्ही तुमच्या आहारामध्ये काही चेंजेस घडवून आणू शकलात तर त्यामुळं या मायक्रोबॅक्टेरियल फ्लोरामध्ये बदल घडतात आणि मग त्याच्यामुळं आपल्या भावभावनांवर आपण कंट्रोल आणू शकतो किंवा आपण वजन आपण आपल्या काबूत ठेवू शकतो, आपल्या ब्रेनचं फंक्शनिंग त्याच्यामुळं सुधारू शकतं. तसंच आपले जे काही फूड चॉईसेस असतात ते देखील आपण बदलू शकतो आणि कंट्रोलमध्येही ठेवू शकतो. हे सगळं घडू शकतं ते योग्य पद्धतीने आपण हे जे बदललेलं डाएट आहे त्यामधून. हो, तुम्हाला कधी कधी ज्या गोष्टीचं क्रेव्हिंग होत असतं की ज्यामुळं तुम्ही तुमचं डाएट फॉलो करू शकत नाही, तर ते क्रेव्हिंग सुद्धा तुम्हाला तुमच्या गट मायक्रोबियल फ्लोरामधल्या काही चुकीच्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसेसच्या सिग्नलमुळं होत असतं. तर तुमचं हेच लायनिंग व्यवस्थित करण्यासाठी म्हणून आपण कुठला कुठला आहार घेऊ शकतो याबद्दल आज मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे. यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची टिप म्हणजे आपल्या आहारामध्ये दर आठवड्याला साधारण 30 ते 40 वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स हे तुमच्या आहारात भाज्यांच्या रूपाने म्हणा किंवा फळांच्या माध्यमातून म्हणा, शेंगा झाल्या, वेगवेगळ्या प्रकारचे नट्स झाले, या माध्यमातून तुम्ही तुमच्या आहारामध्ये त्याचा समावेश करू शकता. बऱ्याच वेळा आपण असं होतं की आपल्याला ज्या आवडणाऱ्या 4-5 भाज्या असतात त्याच आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात असतात आणि त्यामुळे होतं काय की इतर ज्या भाज्या आहेत त्यातून मिळणाऱ्या जे पोषक अंश आहेत की ते त्या चांगले बॅक्टेरिया वाढवण्यासाठी खूप गरजेचे असतात तर ते आपल्याला मिळत नाहीत. आणि खरं तर आपण भारतीय लोक एवढे लकी आहोत की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, रानभाज्या, वेगवेगळ्या प्रकारची सीझनल फळं ही तर आपल्यासाठी अवेलेबल असतातच, पण त्याचबरोबर आपल्याकडे वेस्टर्न भाज्या, फळं हे सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये मिळतात. सो आपण आठवड्याला नक्कीच हे वेगवेगळे 30 ते 40 प्रकारचे प्लांट प्रोडक्ट्स आहेत ते आपल्या आहारामध्ये नक्की आपण त्याचा समावेश करू शकू. म्हणजे काय तर आपण साधारण सकाळचा नाश्ता किंवा साधारण आपण 4 वाजताचं जे मंचिंग करतो तर त्याच्यामध्ये आपण 2 वेगवेगळ्या प्रकारची फळं किंवा आपल्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण 2 वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, एक फळभाजी, एक पालेभाजी किंवा स्मूदी करताना वेगवेगळ्या प्रकारचे नट्स, असे रोज आपण एक 4-5 वेगवेगळे पदार्थ जर का वापरले तर आठवड्याभरामध्ये आपण ह्या 30-40 प्लांटची जी काही रिक्वायरमेंट आहे ती आपण फुलफिल करू शकतो. आता दुसरी महत्वाची टिप म्हणजे तुमच्या रोजच्या जेवणामध्ये आपण जे कार्बोहायड्रेट्स घेतो किंवा प्रोटीन्स घेतो त्याच्याबरोबरच फायबर हे देखील तुमच्या आहाराचा एक भाग असला पाहिजे. हे जे फायबर्स आहेत ते तुमच्या आहारामधले मोठं जे आतड आहे तर त्यामध्ये असलेल्या चांगल्या बॅक्टेरियांसाठी म्हणून आहार म्हणून उपयोगी पडत असतात आणि हा जो मायक्रोबियल फ्लोरा आहे तो चांगल्या पद्धतीनं वाढण्यासाठी त्याची मदत होते. आपण आपल्या भारतीय पदार्थांमध्ये ज्या ज्या पालेभाज्या खातो किंवा फळांमध्ये जर बघितलं तर पेरू आहे, संत्री आहे, मोसंबी आहे, आवळा आहे, ओली हळद आहे किंवा आपण जे खूप बारीक चाळणीनी न चाळलेली जी पिठं आहेत की ज्याच्यामध्ये थोडा कोंडा शिल्लक असतो तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला फायबर हे मिळू शकतं.
आता तिसरी महत्वाची टिप म्हणजे जेव्हा आपण एखादा डाएट प्लॅन घेतो तर तेव्हा बऱ्याच वेळा असं होतं की आपण एकाच प्रकारचं डाएट हे फॉलो करत असतो आणि मग त्याच्यामुळे आपलं डाएट हे खूप रिस्ट्रिक्टेड होतं. मग त्याच्यातून हा जो डायव्हर्स बॅक्टेरियल फ्लोरा आहे तर त्याला पोषण मिळत नाही. त्याच्यामुळं आपण डाएट हे असं फॉलो करावं की ज्याच्यामध्ये वेट गेन तर होणार नाही पण हा डायव्हर्स बॅक्टेरियल फ्लोराला वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ आपण पुरवू शकू आणि त्यामुळं त्यांचं पोषणही होऊ शकेल. टिप नंबर 4 म्हणजे आपण जे ताजं लावलेलं दही असतं म्हणजे असं दही की जे साधारण 6 ते 7 तासांपूर्वीच लावलेलं आहे तर अशा दह्याचं जे ताक आहे तर ते ताक हे अतिशय उपयुक्त असतं आपला बॅक्टेरियल फ्लोरा चांगला करण्यासाठी. आपण जनरली हे जे प्रोबायोटिक्स बघतो तर त्यापेक्षाही हे जे नॅचरल प्रोबायोटिक म्हणून हे ताक ऍक्ट होतं आणि त्याचा आपल्याला खूप चांगला उपयोग हा गट लायनिंग सुधारण्यासाठी होतो. पण एक लक्षात ठेवायचं इथं की साधारण 6 ते 7 तासापेक्षा जुनं दही या ताकासाठी वापरू नये किंवा ताक बनवून ठेवलेलं आहे आणि मग आपण ते 2-3 दिवसांनी वापरतोय तर त्यामध्येही हे गट बॅक्टेरिया उरत नाहीत आणि मग त्याचा आपल्याला उपयोग होत नाही. 5वी महत्वाची टिप म्हणजे आपल्या आहारामध्ये ओमेगा फॅटी ऍसिड्स असणारे पदार्थ हे नक्की असावेत. नॉन व्हेजिटेरियन माणसांना जनरली हे फिश मधून मिळून जातं पण व्हेजिटेरियन माणसांना मात्र आपण जे फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस म्हणतो तर त्यामध्ये याचं प्रमाण जास्त आहे किंवा राजमा आहे, उडदाची डाळ आहे, सोयाबीन आहे तर ह्याच्यामध्ये या ओमेगा फॅटी ऍसिडचं प्रमाण हे जास्त आहे. आणि हे जेव्हा तुमच्या शरीरामध्ये ओमेगा फॅटी ऍसिड्स जातात तर त्याचा परिणाम हा तुमच्या गट बॅक्टेरियल लायनिंगवर तर होतोच पण शरीरावर किंवा तुमच्या ब्रेनवर आलेली सूज कमी करण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. आतापर्यंत आपण बघितलं की आहारात कुठल्या गोष्टी असाव्यात पण आता कुठल्या गोष्टी या आवर्जून आपण टाळल्याच पाहिजेत की ज्याच्यामुळं आपलं हे जे गट लायनिंग आहे त्याचं लीकी गट मध्ये कन्व्हर्जन होणार नाही. तर त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हे जे पॅक फूड किंवा ज्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेले आहेत असे अन्नपदार्थ हे टाळावेत. कारण या प्रिझर्वेटिव्हमुळं या अन्नातील जी नॅचरल बॅक्टेरियाची ग्रोथ असते तर ती पूर्णपणे थांबवलेली असते आणि जेव्हा आपण अशा प्रिझर्वेटिव्ह घातलेल्या अन्नाचं सेवन केलं तर ते अन्न आपल्याला शरीरामध्ये देखील चांगल्या बॅक्टेरियाची ग्रोथ होऊ देण्यासाठी असमर्थ ठरतं आणि मग आपण वारंवार जेव्हा असे प्रिझर्वेटिव्ह असलेले पदार्थ खातो तेव्हा मात्र आपल्याला हा लीकी गटचा धोका उद्भवू शकतो. दुसरा अतिशय महत्वाचा टाळण्यासारखा पदार्थ म्हणजे आर्टिफिशियल शुगर. त्याचा महत्वाचा धोका हा असतो की जेव्हा आपण आर्टिफिशियल शुगर तोंडात घेतो त्यावेळेला आपल्या आतड्यांमध्ये काही असे बदल होतात की जेणेकरून आपल्या पोटामध्ये साखर येणार आहे असं आतड्याला वाटतं पण जेव्हा साखर ही आपल्या आतड्यांमध्ये येतच नाही त्यावेळेला मात्र इन्शुलिन हे जास्त प्रमाणात सिक्रीट केलं जातं आणि त्यातून आपली आणखीन भूक वाढण्याचं आपल्याला सेन्सेशन येतं आणि त्याचं पर्यवसन हे शेवटी वेट गेन मध्येच होतं. तिसरी महत्वाची टिप म्हणजे हे आपली जी पचन शक्ती आहे ती ओळखूनच आपण जेवण जेवावं किंवा ते करावं. जर आपल्याला जड आहार जसं की चिकन आहे, मटन आहे किंवा आपण जे अशी पुरणपोळीचं वगैरे जेवण जेवतो तर ते जर आपल्याला योग्य प्रमाणात त्याचं जर पचन होत नसेल तर तुमचा तो डेली किंवा रुटीनचा आहार जरी असला तरी तो तुमचा गट लायनिंग आहे तर ते बिघडवू शकतो आणि त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळं लीकी गटचा प्रॉब्लेम हा तुम्हाला येऊ शकतो. तर या होत्या काही टिप्स की ज्या तुम्हाला तुमचा गट फ्लोरा चांगला ठेवण्यासाठी मदत करतील. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू.